आमच्याकडे माहेरी गौरी असतात, ती माहेरी आलेली आहे आणि आता गौरी कशा बसवायच्या, महालक्ष्मी कशा बसवायच्या हे आपण आता बघूया। अगदी सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आपण महालक्ष्मी कशा बसवायच्या ते बघूया, चला। हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला ह्या गौरी गणपतीच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्याकडे गौरी दरवर्षी माहेरी म्हणजे माझ्या माहेरी गौरी बसवायला मी जाते। जसे माझे बाबा गेले आणि माझं लग्न झालं तेव्हापासून गौरी बसवण्यासाठी मी जात असते आईकडे। माझं घर नाशिकमध्येच आहे, आमच्या अगदी घराजवळून 5-10 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे मी जाते। आणि हे बघा, ह्या गौरींना आता आपण इथे छान चौरंगावरती आसन घातलेलं आहे। आसन घालून त्याच्यावर 2 ताम्हणं ठेवलेली आहेत। दोन्ही ताम्हणांमध्ये महालक्ष्म्यांचे मुखवटे ठेवलेले आहेत। आता इथे महालक्ष्मी बसवण्याच्या आधी देवाजवळ ह्या महालक्ष्म्यांचे जे मुखवटे ताम्हणामध्ये ठेवलेले आहेत ना, याला छान कानातले घालायचे, छान नथ घालायची, नंतर मंगळसूत्र घालायचं। इथून औक्षणाच्या आधी हे एवढे दागिने घालून औक्षण इथे गौरींचं देवाजवळ आधी केलं जातं आणि नंतर मग गौरींना सगळ्या घरभर आपलं घर छान दाखवलं जातं। सगळ्या घरभर ह्या गौरी फिरवल्या जातात, महालक्ष्म्या फिरवल्या जातात। गौरींच्या ज्या साड्या असतात आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे ॲल्युमिनियमच्या कोठ्या आहेत आणि त्या कोठ्यांमध्ये गहू तांदूळ भरून तो पूर्ण एक कोठ्यांचा साचाच आहे, त्याच्यामध्ये गहू तांदूळ भरायचं म्हणजेच आपण पोट भरणं असं म्हणतो। तर त्याचं ते गहू तांदळाने पोट भरायचं आणि मग त्याला साडी नेसवायची। तर ह्या ज्या साड्या असतात ना, ह्या आम्ही आदल्या दिवशीच नेसून ठेवतो म्हणजे मग घाई होत नाही, पटकन आवरलं जातं। आता इथे महालक्ष्म्यांना इथे नथ घातली, कानातले घातले, मंगळसूत्र घातलं। दोन्ही महालक्ष्म्यांना मोत्याचे कानातले, मंगळसूत्र सगळे सेट आम्ही रेडी करून ठेवलेले आहे। दरवर्षी काही ना काही थोडं थोडं नवीन त्याच्यामध्ये ऍड करून दरवर्षी एक नवीन दागिना आम्ही त्याला घेत असतो। आणि हे बघा, इथे ताम्हणांच्या पुढे खण ठेवलेले आहेत। हे खण आता गौरींच्या डोक्यावर ठेवायचे असतात आता। आणि छान रांगोळी पण पुढे काढलेली आहे मस्तपैकी। आणि ह्या दिवशी काय होतं, गौरींचे जे मुखवटे आहेत ना, हे खूपच सुंदर दिसतात। बांगडी मी एकाच हातात घातलेली आहे। तुम्ही परत कमेंट कराल की हातात बांगडी घातली आहे, तो हात माझा खूप दुखतोय, माझ्या हातात बांगडी जात नाहीये म्हणून मी त्या हातामध्ये बांगडी घातलेली नाहीये। आणि तब्येत बरी नसल्यामुळे पटकन साडी सुद्धा नेसले नाही, तर छान कोरा ड्रेस घालूनच मी गौरींचं औक्षण केलेलं आहे। चला बघूया। इथे आता दोन्ही गौरींच्या मुखवट्यांना दागिने घालून झालेले आहेत, म्हणजे औक्षणापुरते दागिने घालून झालेले आहेत। आणि इथे नथीला काय झालं, मागच्या वर्षी मोत्याची नथ होती, एक नथ दुसऱ्या डबीत गेली
आणि दुसरी ना ती म्हणजे वेगळ्याच डबीमध्ये गेली. तर नंतर थोडंसं सापडायला आम्हाला हे थोडंसं त्रास झाला. मग ती नंतर डबी सापडली आम्हाला नथीची. मग दोन्ही सारख्या नथा आम्ही त्यांना घातल्या. मी घातल्या महालक्ष्म्यांना आणि खूप छान असे मुखवटे दिसत आहेत. आता आपण काय करूया, याच्यामध्ये खण जे आहेत ना, हे खण महालक्ष्म्यांच्या डोक्यावर घालते. त्याच्या आधी आपण फुल वाहून घेऊया. खूप छान असा सण असतो आणि मस्तपैकी इतका उत्साह होता. माझी मुलं 2 लहान आहेत, त्यांना सुद्धा खूप मजा वाटते. आणि हे जे टोप आहेत ना, हे महालक्ष्म्यांना आम्ही केले होते मागे. तर ते चांदीचे टोप आम्ही महालक्ष्म्यांचा जो मागे खोपा असतो ना डोक्यावरती मागे, तर त्या खोप्याला अशी तार आम्ही त्याला लावून घेतलेली आहे टोपाला. आणि म्हणजे तो मुकुट आहे ना, हा त्या महालक्ष्म्यांच्या मुखवट्यावरती अगदी पक्का बसतो, अजिबात हालत नाही. आता मी त्या दोन्ही महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांना मुकुट घातलेले आहेत. आम्ही ते माझे वडील असतानाच आम्ही चांदीचे मुकुट केले होते. आता मुकुट घातल्यानंतर खण जे आहेत हे दोन्ही डोक्यावरती खण घातलेले आहेत, महालक्ष्म्यांच्या डोक्यावरती ठेवलेले आहेत. मुकुट घातल्यानंतर महालक्ष्म्या खूपच सुंदर दिसतात. अगदी म्हणजे साक्षात देवीचंच रूप त्यांना येतं. आता बघूया आपण याचं औक्षण करून घेऊया. आता मी दिवा लावून घेते. 2 चांदीच्या छोट्या छोट्या समया आम्ही केलेल्या आहेत आणि मग त्या दोन्ही महालक्ष्म्यांसाठी 2 समया वेगळ्या असतात. तर ह्या महालक्ष्म्यांच्या समया ज्या आहेत ना, ह्या लावून घेतल्या आणि त्यांचं औक्षण आपण इथे केलेलं आहे, म्हणजे मी इथे करून घेतलेलं आहे. हे बघा, आज आणि पाऊस पण होता. चांगला पाऊस थांबला होता 2 दिवस. आज परत पावसाने इतकं वारं सुटलं होतं, त्याच्यामुळे पटकन दिवा लागत नव्हता. नंतर दार लावला आम्ही. आता दिवा छान पटकन लागलेला आहे. आता दोन्ही महालक्ष्म्यांसमोर 2 छोटे छोटे दिवे चांदीचे लावलेले आहेत. आता इथे काय करणार, आम्ही औक्षण करून घेतो. औक्षण करून घेतल्यानंतर 5 जणींनी औक्षण करायचं असतं, पण 5 सुवासिनी काही मिळाल्या नाही, कारण आमच्या कॉलनीमध्ये आईकडे बऱ्याच जणांकडे महालक्ष्म्या बसतात. त्याच्यामुळे मग आम्ही 3घीच जणी होतो, मी, माझी चुलत बहीण आणि काकू. मग एकीने 2दा आणि एकीने 1दा असं 5 वेळा आम्ही औक्षण तिथे गौरींचं केलं होतं. आता इथे महालक्ष्म्यांना हळद कुंकू लावून छान मस्तपैकी औक्षण करून घेते. माझ्यानंतर मग काकू करतील, काकूनंतर माझी चुलत बहीण आहे ती औक्षण करेल. आता इथे पहिल्यांदा औक्षण करताना काय करायचं, दूध पाणी असतं, दूध आणि पाणी वेगवेगळं ठेवलेलं असतं. दूध पाण्याने फुलांनी दुधात आणि पाण्यात बुडवून महालक्ष्म्यांना शुद्धोदक स्नान असं म्हणतात की नाही, म्हणून ते तसं अंगावरती फक्त महालक्ष्म्यांच्या मुखवट्यावरती दूध आणि पाणी फुलांनी शिंपडायचं असतं. मग नंतर त्यांच्या औक्षणाची तयारी करायची असते. आता दोन्ही महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांना हळद कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं. हळदी कुंकू आपण जसं सवाष्णींना लावतो तसं गौरींना हळद कुंकू लावायचं. महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांना हळद कुंकू मी लावून घेतलं आणि स्वतःच्याही कपाळाला आधी लावायचं असतं आणि मगच गौरींच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं असतं. आता छान उदबत्त्या लावून घेते. छान उदबत्त्या गौरींच्या मुखवट्यांना छान मस्त ओवाळायच्या. सुगंधी अशी छान मसाला उदबत्ती आणली होती, त्याच्यामुळे घरातही खूप छान असा सुगंध सुटला होता, छान वाटत होतं एकदम. आता ही जी अगरबत्ती आहे ही मस्तपैकी देवीला आपण ओवाळून घेऊया. साक्षात देवीचंच रूप येतं. एवढं सगळं छान सजवल्यानंतर साक्षात देवीचं रूप येतं. हे छान अगरबत्ती ओवाळून घेतली महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांना आणि आता त्यांना फुलं व्हायची. छान मस्तपैकी तांबण्यामध्ये फुल व्हायचं. आमच्या घरी म्हणजे माझ्या आईकडे बागेत खूप झाडं लावलेली आहेत फुलांची, तर छान छान फुलं येतात. घरचीच फुलं देवाला व्हायची आणि घरच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या दारातली फुलं, अंगणातली फुलं देवाला वाहण्यासारखं सुख आणि समाधान नाही. तर ते जे फुल आहे ना, ते टोपावर बसत नव्हतं, मुकुटावर बसत नव्हतं, तर ते आम्ही गळ्याशी ठेवलं. आता आम्ही एक जण यांना महालक्ष्म्यांना औक्षण करून घेतो. पारिजातकाची फुलं आईच्या अंगणामध्ये खूप आहेत, म्हणजे अगदी छान असतं पारिजाताचं फूल आणि त्याचा जो सुगंध असतो तो अतिशय सुंदर असतो. पारिजातकाचं पण फूल आम्ही दोन्ही गौरीच्या मुखवट्यांच्या पुढे वाहिलं आणि आता दुधाचा जो नैवेद्य असतो, दूध साखरेचा, तो नैवेद्य इथे पूजा केल्यानंतर औक्षणाच्या आधी दाखवायचा असतो इथे. मग इथे दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. 2 वाट्या दूध साखरेच्या होत्या. एका वाटीचा नैवेद्य मी दाखवला आणि एका वाटीचा नैवेद्य आमच्या काकूंनी दाखवला. आता बघूया.
आता छान मस्तपैकी दोन्ही महालक्ष्म्यांचं मी औक्षण करून घेते। दोन्ही महालक्ष्म्यांना हळद कुंकू लावायचं, डोक्यावर अक्षदा टाकायच्या, सुपारी आणि चांदीच्या अंगठीने किंवा कुठल्याही सोन्याच्या अंगठीने ओवाळायचं आणि अशा पद्धतीने त्यांचं खूप छान असं औक्षण करायचं। महालक्ष्मी घरामध्ये फिरवायच्या आधी इथे औक्षण करून घ्यायचं आणि मगच महालक्ष्मीचे मुखवटे उचलून पूर्ण आपण बाहेर तुळशीपासून ते पूर्ण घरामध्ये महालक्ष्मी फिरवत असतो, मिरवत असतो। हे बघा, आता माझं औक्षण झाल्यानंतर माझ्या काकू औक्षण करतील, मग माझी चुलत बहीण औक्षण करेल।
हे बघा, इथे औक्षण झाल्यानंतर तो महालक्ष्मीचा जो मुखवटा आहे तांबडातला, त्याच्या डोक्यावरती खण आहे, तर तो उचलायचा आणि घरभर फिरवायचा. हे बघा किती सुंदर दिसते गौरी. आणि हे बघा, आता इथे पुढे तुळशी जवळ जाणार. हा माझा मुलगा आहे, ही माझी चुलत बहीण आहे. आणि आता तिच्या मागे तो जाणार घंटी वाजवायची किंवा टाळ वाजवत तुळशीकडे जायचं. आणि तुळशी पुढे महालक्ष्मीचा जो मुखवटा आहे तो पहिल्यांदा तुळशीला दाखवायचा असतो आणि मग नंतर घरामध्ये जायचं असतं. उंबऱ्याला छान माझ्या बहिणीने हळदीचं लेपन करून गुलाबाच्या पाकळ्या छान त्याच्यावर केलेल्या आहे. जसं आपण एखाद्याचं स्वागत खूप छान आनंदाने करतो, सजावट करतो, तसं हे बघा उंबऱ्याला हळदीचं लेपन करून गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आता इथे प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरातल्या खोलीमध्ये रांगोळीचे पावलाचे ठसे काढले जातात महालक्ष्म्यांचे. त्या प्रत्येक ठस्यांवरती महालक्ष्मीचा मुखवटा ठेवला जातो आणि म्हटलं जातं की कोण आली महालक्ष्मी आली, कशी आली सोन्याच्या पावली आली. असं प्रत्येक ठस्यांवरती महालक्ष्मीचा मुखवटा ठेवायचा आणि म्हणायचं कोण आली महालक्ष्मी आली, कशी आली सोन्यांच्या पावली आली. आणि दोन्ही महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांची भेट ह्या इथे उंबऱ्याजवळ केली जाते. एक मुखवटा काकूनी मागच्या दारात नेला होता आणि हे माप गौरीच्या मुखवट्यांच्या तांबडानी ओलांडायचं असतं. म्हणजे ही महालक्ष्मी अगदी आपल्या घरामध्ये माप ओलांडून येत असते. आता इथे काय केलं, इथे माप भरून ठेवलेलं होतं तांदळाचं. हे गौरीच्या मुखवट्यांच्या साह्याने हे इथे ओलांडलं जातं आणि मग नंतर महालक्ष्मी पूर्ण घरभर फिरवली जाते. महालक्ष्म्यांचा मुखवटा पूर्ण घरामध्ये फिरवला जातो. प्रत्येक पावलावरती म्हटलं जातं कोण आली महालक्ष्मी आली, कशी आली सोन्याच्या पावली आली. कोण आली महालक्ष्मी आली, कशी आली सोन्याच्या पावली आली. महालक्ष्मी माहेरवाशीण असते, ती आपल्या घरी आल्यानंतर प्रत्येक घरामधली खोली तिला दाखवायची असते. ओट्यावरती आपलं दूध दुभतं जे घर आहे ते सगळं तिला दाखवायचं असतं. नंतरून प्रत्येक कपाटां उघडून तिला दाखवायचं असतं की हे सगळं तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित आणि छान चाललेलं आहे, हे सगळं तिथे तिला दाखवायचं असतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी देवाजवळ सुद्धा तिला न्यायचं असतं, देव्हारा दाखवायचा असतो. असं प्रत्येक खोलीमध्ये कोण आली महालक्ष्मी आली, कशी आली सोनपावलांनी आली असं म्हणत म्हणत पूर्ण घरामध्ये ह्या महालक्ष्मींचा मुखवटा जो आहे हा फिरवला जातो. आता पहिल्यांदा तुळशीपासून घरात येऊन माप ओलांडायचं, एकाने मागून यायचं, एकाने पुढच्या दारून यायचं असतं. आणि तुळशी उंबऱ्याजवळ माप ओलांडल्यानंतर पूर्ण घरभर महालक्ष्मीला फिरवायचं असतं. म्हणजे तिला आपलं सगळं घर हे दाखवायचं असतं. हे बघा किती सुंदर दिसतोय बघा मुखवटा. हे बघा, आता वरती काकूंचं घर आहे. आता काकूच्या घरी आम्ही वरती गेलो. खाली आई राहते, वरती काकू राहतात. वरती काकूंच्या घरामध्ये सुद्धा सगळे महालक्ष्म्यांचे मुखवटे आम्ही मस्तपैकी फिरवले. वरच्या घरामध्ये सुद्धा असंच इथे माप ओलांडलं गेलं महालक्ष्म्यांच्या मुखवट्याने. तांबडाच्या साह्याने महालक्ष्म्या ज्याच्यामध्ये ठेवल्या होत्या त्यांनी माप ओलांडायचं. नंतर तुळशीजवळ आधी गॅलरीमध्ये तुळस आहे काकूंची, तिथे तुळशीजवळ महालक्ष्म्या नेऊन आणल्या आणि आता इथे त्यांनी माप ओलांडून त्या त्यांच्या घरामध्ये आलेल्या आहेत. हे बघा, कोण आली महालक्ष्मी आली, कशी आली सोन्याच्या पावली आली असं म्हणत म्हणत पूर्ण घरभर आपल्या पूर्ण सगळ्या खोल्यांमध्ये महालक्ष्मीचे मुखवटे असतात ते फिरवले जातात. आता काकूंच्या देवघराजवळ, आमच्या घरामध्ये देव एकच आहेत पण वरती काकू राहतात. आता ह्या देवाजवळ इथे परत खालच्या घरामध्ये जसं औक्षण केलं तसंच वरच्या घरामध्ये सुद्धा या महालक्ष्म्यांच्या मुखवट्याचं औक्षण केलं गेलं आणि आम्ही सगळ्यांनी छान इथे या मुखवट्यांचं औक्षण केलं. नंतर हे बघा, इथे हा काकूंचा गणपती आहे, छान डेकोरेशन केलेलं आहे आणि मस्त पगडीचा गणपती त्यांनी बसवलेला आहे. हे बघा, खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. खूप छान दिसतंय. हिमालयाचा असा छोटासा देखावा केलेला आहे. आणि आता खालच्या घरामध्ये आलो आणि इथे आईकडे सुद्धा सेम डेकोरेशन केलेलं आहे. हिमालयासारखंच थोडंसं दाखवलंय त्यांनी. छान डेकोरेशन असं केलेलं आहे, कापूस टाकून केलेला आहे. महालक्ष्म्यांच्या अशा पद्धतीने साड्या आम्ही आदल्या दिवशीच नेसून घेतल्या आणि वरती जी ही कोठ्यांची झाकणं आहेत त्याच्यावरती महालक्ष्मीचा जो मुखवटा असतो आता हा याच्यावरती बसवला जातो. महालक्ष्मीच्या मुखवटा हा परफेक्ट ह्या कोठ्यांच्या झाकणावरती बसवला जातो. आदल्या दिवशी साड्या नेसवल्या जातात. मी बोलले होते दरवर्षी महालक्ष्म्या तुम्हाला साड्या नेसवेन म्हणून. दरवर्षी मी छान छान साड्या घेऊन जाते, ते पण घेतात त्यांच्या आवडीने, मी पण माझ्या आवडीने घेऊन जाते आणि मग त्या दरवर्षी नेसवल्या जातात.
कधी जर त्यांनी साड्या नेसवल्या तर मी साड्यांची ओटी भरते, कधी मी नेसवल्या तर त्या साड्यांची ओटी भरतात. हे बघा, आता या महालक्ष्म्यांचे मुखवटे ह्या झाकणामध्ये पक्के बसवले जातात आणि मग नंतर त्यांना परत इथे सगळे दागिने इथे घातले जातात. खूप असा सुंदर आणि प्रसन्न हा महालक्ष्म्यांचा सण असतो. अतिशय माहेरवाशीण घरी आल्यानंतर जसा घरातल्या लोकांना आनंद होतो, तसंच ह्या गौरी आल्यानंतर सगळेजण खूप उत्साही असतात. त्यांच्या स्वागतासाठी सगळेजण एकदम छान त्यांची तयारी करायला म्हणजे खूप उत्साही असतो आपण त्यांच्यासाठी. हे बघा, आता इथे सगळे दागिने जे आहेत ना हे महालक्ष्म्यांना घालून घेतो आम्ही. आणि मस्त खूप वेगवेगळे दागिने असतात. मोहनमाळ असते, डोरलं असतं, नंतर गरसोळ असते, पुतळ्याची माळ असते, मोठे मोठे लक्ष्मी हार असतात. आणि उद्या म्हणजे जेव्हा महालक्ष्मी जेवतात त्या दिवशी छान असे मोठे मोठे हार खऱ्या फुलांचे त्यांना मी घेऊन जाते आणि त्यांना घालते. नंतर आज शेवंतीच्या वेण्या महालक्ष्म्यांसाठी आणल्याच होत्या. हे बघा, आता इथे दागिने घालायच्या आधी पदर वगैरे सगळं इथे सेट करून घ्यावा लागतो. आणि आता जे दागिने आहेत ना ते एक एक दागिने छान महालक्ष्म्यांना घालून घेतो आम्ही आणि त्याच्यामुळे महालक्ष्म्यांना अजूनच जास्त रूप येतं. आता हे जे महालक्ष्म्यांचा मुखवटा जेव्हा याच्यावर बसवला जातो त्या झाकणावरती, तेव्हा तो व्यवस्थित बसलाय की नाही, काही काही वेळेस काय होतं थोडासा मुखवटा हल्ला जातो. तर डोळ्याला तूप लावायच्या आधी डोळ्यांना महालक्ष्म्यांच्या तूप लावलं म्हणजे त्याच्यामध्ये प्राण येतो आणि त्याच्या आधी हा सगळा मुखवटा वगैरे हे सगळं सेट केलं जातं. व्यवस्थित हे सगळं इथे बसवलं जातं.
हे बघा सगळे दागिने आता महालक्ष्म्यांना घालून झालेले आहेत। आता हे सगळे दागिने घातल्यानंतर मग मुकुट घालायचा, मग त्यांचे पदर असतात ते व्यवस्थित करायचे। माझ्या आईकडे महालक्ष्म्यांना हात नाहीयेत पहिल्यापासून, त्याच्यामुळे आम्ही फक्त साडीलाच हाताचा असा आकार देतो। आणि हे बघा सगळे महालक्ष्म्यांचे दागिने इथे घातलेले आहेत। डोक्यावरती छान शेवंतीच्या वेण्या ठेवलेल्या आहेत, कोल्हापुरी साज, चपला, हार, मस्तपैकी सगळे दागिने भरगच्च गौरींना घातलेले आहेत। इथे महालक्ष्मींना आमच्याकडे हात नाहीयेत, त्याच्यामुळे मग साडीलाच हाताचा आकार फक्त द्यायचा असतो। सगळं झाल्यानंतर महालक्ष्म्यांचा पदर नीट करायचा, सगळं हे छान करायचं असतं। आणि नंतर हे जे गहू तुम्हाला दिसतायत ना, ह्या गव्हाचा जो चौक असतो तो चौक तिथे भरायचा असतो। नागमोडी रेषेमध्ये हा गव्हाचा चौक गालिच्याच्या बैठकीवरती भरायचा असतो। आणि हा जो गव्हाचा चौक आहे तो छानपैकी काकूनी आणि माझ्या चुलत बहिणीने इथे भरलेला आहे। बघूया, महालक्ष्म्यांना सगळे दागिने घालून झाले, वेणी घालून झाली, मुकुट घालून झाले, सगळ्या महालक्ष्म्या छान रेडी झालेल्या आहेत। आणि आता काय करायचं असतं, दुर्वांच्या अग्रानी महालक्ष्म्यांच्या डोळ्यांना साजूक तूप लावायचं असतं। असं म्हणतात की साजूक तूप जर महालक्ष्म्यांच्या डोळ्यांना लावलं तर त्यांच्यामध्ये प्राण येतो। आणि मग नंतरून काय करायचं, एकदा तूप लावलं ना डोळ्यांना की मग नंतर मुखवट्याला पण हात लावायचा नाही, मग त्या सोळ्यात असतात। मग आपण त्यांच्या म्हणजे कुठल्याच दागिन्यांना हात लावायचा नाही, काहीच करायचं नसतं। डोळ्यांना हे बघा दुर्वांनी तूप लावल्यानंतर त्यांच्यामध्ये प्राण येतो, मग मुखवटे वगैरे काही आपल्याला हलवता येत नाही, त्या पूर्णपणे सोहळ्यात असतात असं समजलं जातं। म्हणजे असं आहेच आहे। आता हा छान बघा चौक वगैरे सगळं भरलेलं आहे आणि आता आपण आरती करून घेऊया।